Mutual fund investments are subject to market risk. Please read all scheme related documents carefully before investing. Past performance हे फ्युचर रिटर्न्सची गॅरंटी नाही. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरशी सल्लामसलत करावी. मी संतोष गोसावी, एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 109292. माझ्याशी संपर्क करायचा असल्यास व्हॉट्सअप क्रमांक 7972645522 या नंबरवर संपर्क साधावा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी. गेली अनेक वर्षापासून मी लोकांना त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत कसं जाता येईल या संदर्भामध्ये हँड होल्डिंग करतो. मी एक एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे आणि माझा ARN नंबर 109292. मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की गेल्या आठवड्यामध्ये ना माझ्याकडे एक कपल आलं होतं. ते जे कपल होतं त्या कपलचं साधारण हस्बंडचं वय 42 आणि वाईफचं एज 38 आणि त्यांच्याकडे असं झालं होतं की त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांना एक इनहेरिटन्स पैसे आले होते आणि ती अमाऊंट जी होती ती 50 लाख रुपये. तर गेले 8-10 दिवसापासून त्यांच्या फॅमिलीमध्ये त्या दोघांचं डिस्कशन चालायचं आणि त्या दोघांचे वाद होत होते की एक हस्बंडचं म्हणणं होतं की आपण हे सगळेचे सगळे पैसे आपण म्युच्युअल फंड मध्ये लावूया आणि वाईफचं असं म्हणणं होतं की आपण हे पैसे म्युच्युअल फंड मध्ये नको लावायला, म्युच्युअल फंड मध्ये खूप रिस्क असते, तर आपण हे सगळेचे सगळे पैसे आपण फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवूया. आणि मग हे दोघं ह्या संदर्भामध्ये ऍक्च्युअली ह्याच्यातनं काय बेनिफिट होईल ह्या संदर्भामध्ये माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी आले आणि काय डिस्कशन झालं हे मी आज तुमच्या समोर मांडतोय. तर मित्रांनो, त्यांचं असं होतं की त्या दोघांचं ये ना लाईफस्टाईल खूप प्रॉपर होतं, सेट होतं. दोघंही जॉबला होते. दोघांचं मिळून साधारण 1.25 लाख रुपयाच्या आसपास पगार होता. वेल टू डू फॅमिली होती. लोन वगैरे काही नव्हतं. जे काही चाललं होतं ते व्यवस्थित चाललं होतं. आणि आत्ताच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर त्यांची लाईफ सुद्धा अशीच होती की ते ज्यावेळेस रिटायर होतील त्यावेळेस त्यांना रिटायरमेंट नंतर पैसे नव्हते. तर त्यांचं हेच उद्दिष्ट होतं की बाबा हे जे माझ्याकडे पैसे आलेले आहेत ही एक रकमेची रक्कम आहे, ही मला आयुष्यात परत पुढे याच्यासारखी एवढी मोठी रक्कम मिळणार नाही. तर ह्या पैशांचा नासाडी नको व्हायला आणि हे पैसे योग्य मार्गावर लागून या पैशांचा म्हणजे त्याला वापर जो आहे तो सदुपयोग या पैशांचा कसा करता येईल या संदर्भामध्ये डिस्कशन होतं. आणि दोघांचं आहे ना त्याच्यामध्ये नुसते क्लॅशेस होत होते की नेमकं काय करावं. आता डेफिनेटली आपण बघितलं तर हस्बंडचे ना मेंटॅलिटी टुवर्ड्स की बाबा नाही माझे पैसे कसे लवकरात लवकर वाढतील ह्या हिशोबाने त्यांनी कुठेतरी रील वगैरे पाहिले होते, कुठेतरी कोणाचे तरी व्हिडिओज ऐकले होते, ग्रुप्समध्ये स्टोरीज वगैरे पाहिले होते. म्हणून त्यांना असं वाटत होतं की बाबा मला हे पैसे इक्विटीमध्ये लावावे जेणेकरून माझे पैसे लगेच वाढतील. आणि वाईफचं जर आपण बघितलं तर वाईफचं पण इतकं प्रॉपर होतं ना की त्या इतक्या व्यवस्थित या हिशोबाने विचार करत होत्या की असं नव्हतं की ते त्याच्या ऑपोज होत्या, पण त्यांना हीच भीती होती की ते आलेले जे पैसे आहेत आपण हे लाईफ टाइम मध्ये फर्स्ट टाइम आपल्याकडे एवढे मोठी रक्कम आलेली आणि ही जर रक्कम उद्या संपुष्टात आली किंवा ही जर रक्कम उद्या झिरो झाली तर मग आपल्या उतारवयामध्ये आपण कशावरती अवलंबून राहायचं. तर मग मी त्यांना बसून नीट प्रॉपर समजावून सांगितलं आणि मी त्यांना समजवताना मी त्यांना काय सांगितलं ह्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो. आता जसं त्या वाईफचं जे म्हणणं होतं त्या वाईफच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो की फिक्स डिपॉझिटचं मी त्यांना उदाहरण दिलं. म्हटलं अगदी बरोबर, तुमचं काही हरकत नाहीये. फिक्स डिपॉझिटमध्ये डेफिनेटली तुम्ही पैसे ठेवलेच पाहिजे. फिक्स डिपॉझिट हे पर्याय असा आहे की फिक्स डिपॉझिट सारखी सेफ तुमचे पैसे अजून कुठेच नाहीयेत. मित्रांनो, तुम्हाला जर खरंच तुमचे पैसे सेफ ठेवायचे असतील ना तर तुमचे पैसे फिक्स डिपॉझिट मध्येच राहायला पाहिजे. तुम्ही इकडे तिकडे कुठल्याच एक्सपेक्टेशननी किंवा आमिषाने किंवा तुमचे पैसे वाढतील या उद्दिष्टाने किंवा ग्रीड करून ते पैसे तुम्ही वाढवण्याच्या मार्गी गुंतवणूक करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका, कारण तुम्ही तुमच्या हातातले आहेत ते पैसे घालून ठेवू शकाल. त्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही नॅशनल बँकेच्या कुठल्याही फिक्स डिपॉझिटमध्ये चांगल्या पद्धतीने पैसे जर ठेवले तर ते पैसे तुमचे सेफ राहतील. पण मुद्दा आता इथे येतो की त्यांना ते पैसे फक्त सेफ ठेवायचे नव्हते, कारण त्यांचं टार्गेट हे होतं की त्यांच्या उतारवयामध्ये त्यांना ज्यावेळेस रिटायर होतील त्यावेळेस ह्या पैशांचा ऍक्च्युअल वापर कसा केला पाहिजे. मग मी त्यांना सांगितले की ठीक आहे, आपण एक कॅल्क्युलेशन करूया. आज जर तुम्ही 50 लाख रुपये बँकमध्ये ठेवले आणि आज जर आपण 7% हिशोबाने जर धरलं तर तुम्हाला साधारण 3.5 लाख रुपये दर वर्षाला त्या 50 लाखावरती तुम्हाला व्याज मिळेल. 3.5 लाख रुपये म्हणाला तर तुम्हाला 29,000 रुपये दर महिन्याला त्या याच्यावरती व्याज मिळेल. आता जर तुम्ही बघितलं ना तर इन्फ्लेशन जर बघितलं, महागाई ही जी आहे ही सध्या डिक्लेअर चालली आहे, ही जी चालली आहे ही 6% आणि तुमचे जे पैसे वाढतात फिक्स डिपॉझिटमध्ये हे वाढतात 7%. एक लक्षात घ्या, मी याच्यामध्ये तुम्हाला टॅक्सेशन ऍड केलेला नाहीये. मी हे असंच गृहीत धरून चाललोय की तुम्ही हे पैसे तसेच ठेवताय आणि हे पैसे त्याच्यावरती वाढ होत चालली आहे, पण तुम्हाला दरवर्षी याच्यावरती टॅक्स सुद्धा भरायला लागेल. पण जर तुम्ही असा ऍक्च्युअल रिअल रिटर्न जर बघितला ना तर रिअल रिटर्न कसा बघितला जातो की जे महागाई आहे, इन्फ्लेशन मायनस ऍक्च्युअल रिटर्न इज इक्वल टू युअर रिअल रिटर्न. म्हणजे तुमचे मिळतात तुम्हाला 7%, इन्फ्लेशन जात आहे 6%, म्हणजे हार्डली तुम्ही तुमच्या पैशांवरती पैसे कमवत आहेत.
तर मित्रांनो, ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही गुंतवणूक करताना बारकाईने बघितलं पाहिजे की तुम्हाला पैसे खरंच सेफ ठेवायचे का ग्रो करायचे. येस, मला माहिती आहे की इक्विटी मार्केट हा असा विषय आहे की जिकडे तुम्हाला पैसे जर तुमच्या लॉंग टर्म साठी ठेवायचे असेल तर तुम्हाला रिस्क नाहीये, पण शॉर्ट टर्म साठी ठेवणार असाल तर नक्कीच तुम्हाला रिस्क आहे. ज्यावेळेस तुम्हाला गुंतवणूक करायची असेल त्यावेळेस तुम्हाला तुमचं प्रॉपर ऍसेट अलोकेशन केलं पाहिजे. ऍसेट अलोकेशनच्या बरोबर तुम्हाला तुमचं फायनान्शियल असेसमेंट करणं पण गरजेचं आहे, कारण फायनान्शियल असेसमेंट केल्यानंतर तुम्हाला कळतं की तुमची रिस्क कॅपिटाईट किती आहे. मी त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही हे जर 50 लाख रुपये आहे तसेच ठेवले आणि तुमचे पैसे जर 7% ग्रो झाले, टॅक्सेशनचा मुद्दा जरी धरला नाही तरी तुमचे पैसे 10 वर्षानंतर तुम्हाला साधारण 98 लाख रुपये, साधारण 1 करोड रुपये तुमच्या हातामध्ये येतील. 1 करोड रुपयानंतर जर तुम्हाला असा विचार केला की बाबा या 1 कोटी रुपयामधनं तुम्हाला जॉब वगैरे सोडायचा आणि लाईफ टाइम तुम्हाला इन्कम जनरेट करायचं आहे, तर तुम्ही साधारण 56-57,000 रुपीज लाईफ लॉंग पर्यंत या पैशांमधनं तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. हा झाला तुमचा फिक्स डिपॉझिटचा मुद्दा. मग आता विषय आला की आम्ही हस्बंड बरोबर बोलताना हस्बंडला त्यांचा आम्ही पॅरामीटर समजून सांगितलं. हस्बंडला पण सांगितलं की ज्या वेळेस ना आपण 10 इयर्स वगैरेचा विचार करतो त्यावेळेस तुम्हाला म्युच्युअल फंड सारखा विचार करायला काहीच हरकत नाहीये. का असं तुम्ही जर ना डायरेक्ट इक्विटीमध्ये जम्प करत असाल ना, तर डायरेक्ट इक्विटीमध्ये बऱ्याच गोष्टी लागतात. पहिले तर डायरेक्ट इक्विटीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला अभ्यास लागतो. दुसरं तुम्हाला फिगर्स वाचता आले पाहिजेत. तिसरं तुम्हाला बॅलन्स शीट नीट कळली पाहिजे. आणि चौथं सगळ्यात महत्वाचं म्हटल्यानंतर तुम्हाला वेळ पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं पाचवं जे आपल्या भारतीय लोकांना सहज शक्य नाहीये ते आहे की उद्या जर तुमचं नुकसान झालं तर तुमची पचवण्याची क्षमता हवी आहे, जी आपल्याकडे नाहीये. सॅलरीड माणसांनी इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये का? नक्की करावं, पण कुठल्या मार्गाने करावा? स्टॉक मार्केटने नाही, म्युच्युअल फंड मार्गाने. येस, तुमचे रिटर्न्स थोडेसे कमी मिळतील, तुमचे 1 रुपयाचे 2 रुपये होणार नाहीत, पण कमीत कमी जो तुमचा रुपया लावलेला आहे ना तो रुपया तुमचा 0 तरी होणार नाही. म्हणून याबद्दल जर तुम्ही जर निश्चिंत राहायचं असेल तर तुम्ही नक्की म्युच्युअल फंडचा पर्याय यूज करू शकता. आता हेच जर उदाहरण आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्याचा विचार केला आणि हेच 50 लाख रुपये जर त्या कपलनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आणि साधारण इक्विटी आपण डायव्हर्सिफाईड फंडच्या बद्दल जर कुठल्याही बोललो तर 12% रेट ऑफ रिटर्न कन्सिडर करायला काहीच हरकत नाहीये. आणि जर मी 12% रेट ऑफ रिटर्न जर कन्सिडर केला, डेफिनेटली दोन्हीमध्ये टॅक्सेशन लागतं. टॅक्सेशनचा विषय आपण नंतर करूया, पण 12% हिशोबाने जर बघितलं तर इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो, हे 50 लाखांची किंमत 10 वर्षानंतर साधारण 1,55,00,000 रुपये होते. 1,55,00,000 कुठे आणि 1 कोटी कुठे, म्हणजे हा फरक जसा जसा तुमचा कालावधी वाढत जातो तसा तसा हा फरक वाढत जातो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टमध्ये सांगितलं की त्यांचा उद्देश हाच होता की त्यांच्या उतार वयामध्ये त्यांना मिळणारी ही जी रक्कम आहे ही जास्तीत जास्त आली पाहिजे, पण सायमल्टेनियसली कॉन्झर्वेटिव्ह वेने रिस्क सुद्धा खूप जास्त नको आहे त्यांना. जर तुम्ही मला सांगा, जर त्या फिक्स डिपॉझिटमध्ये त्यांनी जर ते पैसे ठेवले असते तर त्यांना 56-57,000 किंवा 58,000 रुपये त्यांना लाईफ लॉंग मिळाले असते. म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही पैसे ठेवले ना तर साधारण तुमच्या 1.5 कोटीवरती तुम्ही 6% जर आपण ऍव्हरेज रिटर्न धरला तर 9 लाख रुपये वर्षाचे होतात. आणि ते भागिले जर 12 केले तर 75-78,000 रुपये तुम्ही सहजपणे विड्रॉ करू शकता दर महिन्याला. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला 75-78,000 रुपये मिळतील, इथे तुम्हाला 56-58,000 रुपये मिळतील. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे कुठे आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणल्यानंतर बँकमध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये ते पैसे ठेवल्यानंतर तुम्ही जर ते पैसे वापरत गेला दर महिन्याचं व्याज, तर तुमची मुद्दल वाढण्याची शक्यता अजिबातच नाहीये. आणि जे म्युच्युअल फंडमध्ये जर तुमचे पैसे ठेवले आणि हेच पैसे तुम्ही विड्रॉ केले आणि फक्त तिकडनं 75,000 रुपये दर महिन्याला विड्रॉ केल्यानंतर सुद्धा तुमची जी आधीची जी मुद्दल आहे 1.5 कोटी, ही तुमची मुद्दल सुद्धा वाढण्याचे पोटेन्शियल आहे. मित्रांनो, गुंतवणुकीमध्ये ना सगळ्यात महत्वाचं हेच असतं की तुम्ही कुठे पैसे गुंतवणूक करताय, तुम्ही कुठल्या पद्धतीने गुंतवणूक करताय, तुम्ही किती काळासाठी गुंतवणूक करताय, या सगळ्या गोष्टी तुमच्या रिस्क कॅपिटाईट वरती अवलंबून आहे. तुमचं ऍसेट अलोकेशन कसं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे. तुम्हाला मी अजून एक सांगतो, तुम्हाला जर ना ह्या संदर्भामध्ये अजून क्लॅरिटी हवी असेल तर तुम्ही काय करू शकता, माझ्याशी दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता, माझ्या टीमशी तुम्ही कनेक्ट करू शकता. प्रत्येकाचं आयडेंटिफिकेशन, प्रत्येकाचा गोल, प्रत्येकाचा इन्व्हेस्टमेंट ॲपेटाईट आणि प्रत्येकाची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी ही वेगवेगळी असू शकते. तुमचे उद्दिष्ट वेगळे असू शकतात, तुम्हाला प्लॅन तुमचे वेगळे असू शकतात. तसंच ह्या इन्व्हेस्टमेंटच्या बद्दल, ह्या कपलच्या बद्दल त्यांचे प्लॅन वेगळे होते. जर तुम्हाला तुमच्या प्लॅनच्या हिशोबाने तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर मी तुम्हाला नक्की इन्व्हाइट करेन. तुम्ही कधीही मला भेटू शकता. हा व्हिडिओ जर तुम्ही आतापर्यंत बघितला असेल तर मी सांगेन की हा व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे मला कळवा की तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवर आमच्याकडनं क्लॅरिटी हवी. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.
Mutual fund investments are subject to market risk. Please read all scheme related documents carefully before investing. Past performance हे फ्युचर रिटर्न्सची गॅरंटी नाही. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरशी सल्लामसलत करावी. मी संतोष गोसावी, AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 109292. माझ्याशी संपर्क करायचा असल्यास व्हॉट्सअप क्रमांक 7972645522 या नंबरवर संपर्क साधावा.